तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं म्हणजे मुळशी या ठिकाणी एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे. मित्रांनो, या मैदानात टोटल 54 गट पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे आपल्याला. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर महाराज हे नक्की नंदी कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, अर्जुन नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे, पिस्टन 22-11 कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे हे देखील आपण सांगणार आहे. मित्रांनो, चला तर पाहूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण सांगणार आहे पिस्टन 22-11 हा आपल्याला सेमी क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 2मधून पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर अर्जुन नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे, अर्जुन आणि वजीर आपल्याला सेमी क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 3मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आणि याच सेमीमध्ये आपल्याला आपला लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो पळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच की सेमी क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 2मध्ये बकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल, बकासूर आणि महाराज, आणि सेमी क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 3मध्ये अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. मित्रांनो, तर मित्रांनो, नक्कीच बकासूर विरुद्ध अर्जुन ही काटाकीर लढत आपल्याला पाहायला मिळेल आजच्या या सेमीमध्ये. त्याचबरोबर विठ्ठलावर भूतकाळ जयेश जाधव करोडे यांचा तेजा मित्रांनो गट क्रमांक 23मध्ये गटपासून सेमीसाठी पात्र ठरलेला आहे. मित्रांनो, त्याला देखील सेमीसाठी मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद.